आता आढावा घेऊयात महाफास्ट 50 बातम्यांचा। महायुतीत शिवसेना लोकसभेसाठी 16 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार। वृत्तपत्राच्या मुलाखतीत शिंदेंची माहिती। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। मिलिंद नार्वेकरांच्या शिंदे गटातील चर्चेवरून शिंदेंचं स्पष्टीकरण। सांगलीसह बारामती, सातारा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। सांगलीतून विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। विशाल पाटलांची भूमिका आज स्पष्ट होणार। विशाल पाटलांना थांबवण्यासाठी प्रदेश काँग्रेसकडून प्रयत्न। बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाईचा इशारा। भास्कर जाधवांची अनंत गीते विनायक राऊतांच्या प्रचाराकडे पाठ। भास्कर जाधवांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू। नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी। स्थानिक पदाधिकारी मागणीवर ठाम। भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांचा नाशिकच्या जागेवर दावा कायम। भुजबळ खूप फडफडत होते, आता कुठे गेले काय माहिती। भुजबळ हिमालयात जाऊन झोपले की काय। मनोज जरांगेंची भुजबळांना खोचक टीका। मावळमध्ये आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन। श्रीरंग बारणे, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल करणार। प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये नमो संवाद कार्यकर्ता मेळावा। मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण उपस्थित राहणार। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। आज अमरावतीत देखील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। अहमदनगरमधून सुजय विखे पाटील देखील आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार। सुजय विखे यांची निलेश लंकेशी लढत रंगणार। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन। सदाशिव लोखंडे यांची शिर्डी लोकसभेतून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी लढत। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार। जयंत पाटलांच्या उपस्थितीत अर्ज भरणार। बजरंग सोनावणे यांची बीडमधून पंकजा मुंडेंशी लढत। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची नदीपात्रात सभा। भाजपाचे उमेदवार हिना गावित आज उमेदवारी अर्ज भरणार। शक्ती प्रदर्शन करत महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार। अजित पवार गटाचा जाहीरनामा आज दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार। सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार। मंत्री दीपक केसरकरांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अस्पष्ट। केसरकर आणि अजित पवारांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा। थोरातांकडून शिर्डीची जागा ठाकरे गटाला गिफ्ट। माझं तिकीट नाकारून माझ्यावर अन्याय, मी काँग्रेसमधून बाहेर पडलो। शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारेंचा बाळासाहेब थोरातांवर आरोप। 1300 गावांपैकी 1000 गावातून लीड घेतली नाही तर निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देईल। परभणीतील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधवांचं वक्तव्य।